नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण उच्च न्यायालय भरती मुंबई शिपाई आणि हमाल या पदांची भरती यावर महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहोत. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. तर मित्रांनो, आता नुकतीच शॉर्टलिस्ट जाहीर झालेली आहे मुंबई उच्च न्यायालय शिपाई आणि हमाल या पदाच्या भरतीकरिता. तर चला व्हिडिओला वेळ न लावता व्हिडिओ लगेच सुरुवात करूया. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही PDF घेऊ शकता. तर प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अकोला. प्रश्न क्रमांक 2 आहे, मोसंबी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे श्रीरामपूर. नेक्स्ट प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अमरावती. पुढचा प्रश्न बघूयात, महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्राचे मँचेस्टर हे इचलकरंजी आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात, सहस्त्रकुंड धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नांदेड. पुढचा प्रश्न, मयूरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न, तुमसर ही जिल्ह्यातील तांदळाची प्रमुख बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भंडारा. पुढचा प्रश्न, सांताक्रूझ हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई, आपल्या मुंबईमध्ये आहे. पुढचा प्रश्न, 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला? तर याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य अर्नाळा हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वर्धा हा जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सातारा. पुढचा प्रश्न, उजनी हे महत्त्वाचे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सोलापूर. पुढचा प्रश्न, लाकडी खेळणी तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सावंतवाडी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पूर्व पश्चिमांतर खालीलपैकी किती किमी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 800 किमी. पुढचा प्रश्न बघूया, महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्याची संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 36. पुढचा प्रश्न, कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर पुणे या प्रशासकीय विभागात येतो. पुढचा प्रश्न, मराठी भाषेमध्ये पहिले मासिक कोणते? तर दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिले मासिक आहे. नेक्स्ट प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले व्यक्ती कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे वि. स. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे जळगाव. पुढचा प्रश्न, लोणावळा खंडाळा ही थंड हवेचे ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पुणे या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न,
तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पुणे. पुढचा प्रश्न, यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जळगाव. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हटले जाते? तर कोयना या नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न बघूयात. दिना हे धरण खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दिना हे धरण आहे. नेक्स्ट पॉईंट, आंबाघाट हा खालीलपैकी कुठून कोठे जाताना लागतो? तर याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर ते रत्नागिरी. नेक्स्ट पॉईंट, दाभोळ ही महाराष्ट्रातील खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अमरावती या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, पुणे व नाशिक यांना जोडणारा कोणता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हे आहे. पुढचा प्रश्न, तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर. नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न बघूयात. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नागपूर. नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, देहू आळंदी तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीकाठी वसली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे इंद्रायणी नदीकाठी. पुढचा प्रश्न, हिमवृषालीसाठी प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पैठण. पुढचा प्रश्न, राज्यामध्ये कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात? तर मराठवाडा या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गडचिरोली. पुढचा प्रश्न, अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कलिंगड. पुढचा प्रश्न, डोकलाम वाद कोणत्या दोन देशामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आपला भारत आणि आपला शेजारी म्हणजे चीन. पुढचा प्रश्न बघूया. आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे रासबिहारी बोस. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तर हीच आपण अशीच सिरीज समोर कंटिन्यू करत आहोत. तर जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्ही रिस्पॉन्स द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे ही PDF आपण टाकलेली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आपला दिवस शुभ जाओ.